नाशिकमध्ये बंडखोर गोकुळगीते नरेंद्र दराडेंना पाठिंबा देण्याची शक्यता। मुंबईमध्ये गोकुळगीते गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये बैठक। सकारात्मक तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। ठाण्यात परप्रांतीय चालकाची वयोवृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण। पाय तुटल्याने वृद्ध जमिनीवर कोसळला। शिवसैनिकांकडून संबंधित चालकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। ठाण्यातला हा प्रकार अत्यंत गंभीर, कठोर कारवाई करणार फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाणे पोलीस आयुक्तांना या संदर्भात फोन। तर वृद्धाला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीवर कलम 307 लावण्याचे आदेश। ठाण्यात घडलेल्या प्रकारानंतर मनसे परप्रांतीय चालकांविरोधात आक्रमक। जशास तसं उत्तर दिलं जाणार, अविनाश जाधव यांचा हा इशारा। अशोक खरातसोबत माझा कुठलाही संबंध, आर्थिक संबंध नाही। खरात प्रकरणामध्ये माझी बदनामी, कायदेशीर लढाई लढणार। रुपाली चाकणकर आक्रमक। आशा मिरगे यांना नोटीस पाठवल्याची देखील माहिती। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा। तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस। शेतकऱ्यांसोबत बोलताना भरणेंचं वक्तव्य। जळालेल्या ऊसाचा पंचनामा करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती। भरणेंचा व्हिडिओ व्हायरल। भिंद्रनवालेला शहीद ठरवणाऱ्या गिरीश महाजनांवर भाजपचे केंद्रीय नेते नाराज। ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस। महाजनांचं वक्तव्य। ठार झालेल्यांचा शहीद असा उल्लेख। गिरीश महाजनांचं ऑपरेशन ब्लू स्टारवरील वक्तव्य अमान्य। शरद पवारांकडून महाजनांच्या वक्तव्याचा समाचार। महाजनांनी यावर स्पष्टीकरण दिलं। फडणवीसांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये एनडीएची बैठक। पंतप्रधान मोदींचा एनडीएच्या नेत्यांकडून सन्मान। मुख्यमंत्री फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची बैठकीला उपस्थिती।